काम करतो त्या कामाची दखल घेऊन आणि एसटी मध्ये काय कर्तव्य केलं. माझा अपघात झाला होता नगरजवळ, त्यात मी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 45 प्रवासी वाचवलेले दीपक कपूर साहेब एवढे होते. त्यांनी मला त्यावेळेस 1000 रुपये बक्षीस आणि प्रशस्ती पत्र दिलेलं आहे आणि ह्या एसटीच्या मायमाऊलीमुळे मी या पदापर्यंत पोहोचलेलो आहे. याचं सांगायचं कारण तुम्हाला कोणाला राग आला असेल समोरच्या लोकांना सिनियर बाबा हे अनुकंपाबद्दल साहेबांची बाजू घेऊन बोलतात किंवा त्या लोकांची बाजू. वास्तुस्थिती अशी आहे का काही ठिकाणी खरंच त्यांना त्रास होतो आणि जे काम करतात त्याचा जो आपण त्यांना मदत करतो त्याचा आनंद असा आहे, तुम्ही कोटी रुपये जरी दिले तो भेटू शकत नाही कुठं. तर त्याच्यामुळे तुम्ही काही सिरियसली घेऊ नका. जे नसेल करत त्यांनी मदत करा. आपल्यावर वेळ येऊ शकते, आज त्याच्यावर उद्या आपल्यावर आहे. ही जी मागची माझी सांगण्याची भावना आहे. मी काही आस्थापना शाखेच्या विरोधात नाही. हा तुमच्या डोक्यातला कलह काढून टाका. मला बरेच जण म्हटले तुम्ही लईच आस्थापना शाखेत, माझा काही दुश्मनदाही नाहीये. मी पण आस्थापना शाखेत माझी बदली होऊ शकते. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेका सहाय्य करू घेतो सुपंत आणि योगा जर कधी छत्रपती संभाजीनगरला कोणी आलं तर मला फोन करा. कुठलीही अडचण असली तर फोन करा. आता या कोकणातल्या मॅडम आहे त्या नाटकामध्ये आल्या होत्या, बऱ्याच वेळेच्या मला पाहत होत्या आणि आता हे झालं मॅडम तुम्ही नाटकामध्ये आल्या होत्या तर त्यांना विचारा. त्या माझ्या डेलीवर सुद्धा येऊन गेलेल्या. मी काय मदत करतो ही मला सांगायची गरज नाही. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकाला मदत करूया.